मंगेश सुर्वे, साईराम, स्वागत रमेश आहे आपल्या कुमावकर. ब्लॉग चॅनलमध्ये. आपण आलो आहे आता मराठी यांच्यात स्टार्टिंग करतो. मुलगा सामना झालाय काय स्पर्धा पाहण्यासाठी अमर संदेश स्पोर्ट क्लबमध्ये. प्रथमेश हा टॉस उडवतात शेखर कीर आणि त्यांनी टॉस जिंकलेला आहे. प्रथमेश तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही विन व्हावं. परंतु मंगेश सुर्वे जे आहे ते तुम्हाला ऐकणार असं वाटतंय. मला वाटते हे नारळ, मला वाटतं आपले एक मिनिट मंगेश, तुम्ही पुढे दोघं, तुम्ही त्याचे नारळ द्या नाही हातामध्ये, तुम्ही त्याची लावून द्या त्यांची एक नारळ त्याच्या हातामध्ये द्या. हा, हात मिळवून द्या ना त्यांची. शेखरजी पालव हे टक्कर मारतात दोघांमध्ये. बघ टक्करचा परिणाम काय होतं ते. आणि आपल्याला कवरेज लागलाय एनडीटीव्हीच्या माध्यमातून. आभार एनडीटीव्ही आपलं की आपण इथे येऊन प्रत्यक्षपणे आमच्या खेळाचं कव्हरेज करतात. पहिल्या फाटक्यात मंगेश सुर्वे गारद झाले, त्याने गारद केलेला आहे प्रथमेश यांनी. दुसरा फटका मंगेश सुर्वे काही सोडणार नाहीत, घातलेले खेळाडू आहेत ते. प्रत्येक वर्षी मी पाहुण्यांना विनंती करतो, आपण स्टेजवर या. पाहुणे मंडळी आपण स्टेजवर या, हरकत नाही. पहिले बघा मंगेश सुर्वे कसलेले खेळाडू प्रत्येक वर्षी ते. आणि मला वाटलेलं दोघंही गेले की मंगेश सुर्वेने बदला घेतलेला आहे. स्कोर आहे 1-1. मंगेश सुर्वे 1, प्रथमेश 1. कसलेले खेळाडू मंगेश सुर्वे ते बदला घेतल्याशिवाय राहत नाही. प्रथमेश सुद्धा. प्रथमेश हा बदल्याचा वचपा काढतात की ते पाहायचं आहे. आणि बरोबर आहे, प्रथमेश सुद्धा वचपा काढलेला आहे. 2-1. प्रथमेश 2, मंगेश सुर्वे 1. गुणसंख्या चाललेली आहे मंगेश सुर्वे. आणि त्यांनी आरपार असा त्यांनी बदला घेतलेला आहे. ह्याला बोलतात आरपार. जिद्द काय सोडत नाहीये. 2-2. 2 गुण मंगेश सुर्वे, 2 गुण प्रथमेश. ये बदले की आग दोनों तो टीम में धड़क रही है. प्रथमेश मंगेश सुर्वे यांच्यावर घाला घालतायत. शीर मला वाटतं लागलेली आहे, शीर लागत नाहीत. आणि नारळ आपटला तरी पण का मंगेश सुर्वे हटलेत नाही. प्रथमेश बाद झालेले आहेत. मंगेश सुर्वे 3, प्रथमेश 2 गुणांची त्यांचे 2 गुण आहेत. काटेकी टक्के म्हणता येणार नाही, कारण मंगेश सुर्वे कसलेले असं वाटतात मला. आणि याबरोबर मंगेश सुर्वे कसलेलेच आहेत. 4-2. मंगेश सुर्वे 4 तर प्रथमेश 2. आणि मला वाटते प्रथमेश सुद्धा हा बदला घेतात का. आणि तो ड्रॅगन घेतला. दोघं पण फुटलेले असं वाटते मला. नाहीये, प्रथमेश फुटलेले आहेत. आणि मंगेश सुर्वे 5-2 म्हणजे 3 गुणांनी जिंकलेले आहेत मंगेश सुर्वे. मंगेश सुर्वेंनी पहिली फेरी जिंकलेली आहे. मंगेश सुर्वे आपले त्याचे आभार. पहिली फेरी आपण जिंकलेली आहे. प्रथमेश आपले सुद्धा आभार. आपण छान असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रांत पाटील आणि कल्पेश. योगिता शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक 93च्या महिला शाखेकडून योगिता पांचाळ अर्थात कीर्ती पांचाळजी सुद्धा आगमन झालंय आपले या खेळानिमित्त. त्याच्या आभार. आमचा महिला वर्ग सुद्धा आलेला आहे. आता असतेच येत आहेत. त्यांना सुद्धा भावांना ओळायला या राखीवांना जायचं आहे. या बांधूया सगळ्यांना राख्या बांधा. पैसे मिळणार नाही, पैसे उद्या घ्या. पैसे आले ना आपल्याला. पैसे दिले, दिले पवार मोठ्या आता समजलंय. संतोष पवार सांगतायत. कल्पेश पाटील, विक्रांत पाटील. मला ते विक्रांतने कल्पेशने पोटले दिलेलं नाव. विक्रांतने सुद्धा 1 गुण घेतलेला आहे. कल्पेश विक्रांत 1-1 गुण. खट्टूस याला होता खट्टूस 2-1. विक्रांत 2, कल्पेश 1. खट्टूस मारली होती, खट्टूस पास झाली होती. महिला वर्ग वरती यायचा आहे. महिला वर्ग आपल्या अमरावतीच्या महिला वर्ग वरती यायचा आहे.
कल्पेश सुद्धा या, हरकत नाही बेबी ये. आणि दोघांची सुद्धा नारळ फुटलेले आहेत. याला म्हणजे आत्महत्या म्हणतात त्याला. एक आत्महत्या झालेली आहे, बदला गेला गेला पण दोघं डुबला आहे. गुण झाले 3/2. कट्टूस दिलेली आहे, कट्टूस 5 झालेली आहे. 4/2. कल्पेश पिछाडीवर तर विक्रम आघाडीवर. कट्टूचा बदला वसूल 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 वसूल. कट्टू गेलेली आहे, वसूल केलेला आहे बदला. 3/4. आणि याबरोबरच विक्रांतजी मला वाटते विन झालेले आहेत का? विन झालेले आहेत 5/3. धन्यवाद विक्रांतजी, धन्यवाद कल्पेश. आणि आपल्याला माहिती आहे पारंपरिक जो खेळ आहे नारळ फोडण्याचा तो आता इथे सुरू झालेला आहे. खरं तर आज नारळी पौर्णिमा आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोळी लोकांचा हा अत्यंत आनंदाचा सण असतो. आज खरं तर बोटीच्या आहेत त्या 3 महिने बंद असतात, त्या आजपासून सुरू होतात. आणि याच्या पुढे जे आहे की दर्याला जाताना आमचं रक्षण करूया म्हणून हा नारळ अर्पण केला जातो. याच नारळाबरोबर आज असा खेळ देखील खेळला जातो. आपण बघतोय की इथे नारळ फोडण्याचा हा खेळ इथे सुरू झालेला आहे. आपण काही आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया. सर, काय सांगतात कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो? काय या खेळाची नाव आहे? त्या 12 पौर्णिमेपैकी एक नारळी पौर्णिमा. खरं तर कोणाचा सण आहे. या दिवशी नारळ समुद्रामध्ये विसर्जन करून समुद्र शांत करण्याचा एक कार्यक्रम असतो. त्याच्याबरोबर दुसरा असे तरुण मुलं इथे नारळ एकत्र करतो. नारळाची एकमेकांमध्ये स्पर्धा होते. ज्याच्याकडे स्पर्धेमध्ये जेवढे नारळ असतात 5, 10, 15 त्याच्यामध्ये जो शेवटचा नारळ असा माझ्याकडे आहे स्पर्धा 20 नारळ तो विजेता होतो. या खेळामध्ये हाताला वगैरे लागण्याची पण शक्यता असते. तरी पण आम्ही निर्भयपणे हा खेळ खेळतो आणि आनंद साधतो. पण या सगळ्या नारळाच्या नंतर काय करायचं? हे नारळ म्हणजे आता ज्या आमच्या शेजारी वगैरे आहेत, बहिणी वगैरे येतात, त्यांच्या घरी वगैरे देतो. मध्ये नारळी ओढी वगैरे काय नारळाच्या प्रकार. नक्कीच सर, आपल्याकडे आणखीन काही आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? एक पारंपरिक हा खेळ आहे, या खेळाकडे तुम्ही कसं बघता? एक म्हणतात ना म्हण आहे की ठेवा हिंदुत्वाची भान, राखा कार्यक्रमाची शान. असा हा एक कार्यक्रम होतो. या गेले काही महिन्यामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि ही सुरुवात हिंदुत्वाचे सण आपण जागरूक ठेवण्यासाठीच हे योजना करतो. आणि कसे स्थानिक लोक इथले जे कोण असतील त्यांना एकत्र आणण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. खरं म्हटल्यानंतर हा वरळी पोळ्यामधला मोठा सण आहे. त्याच्यामध्ये नारळी पौर्णिमा समुद्राला अर्पण करून मासेमारीला सुरुवात करतात. पण त्यामध्ये हे जरी वरळी पोळ्यापुरती मर्यादित असते तर आज मुंबईमध्ये सर्व हे कार्यक्रम साजरे करतात. त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम इथे पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सर्वांना एकत्र आणत आहोत. हाच आजमधला उद्दिष्ट आहे. नक्कीच तर सणाचं जे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला पाहिजे. त्याचप्रमाणे आज देखील वरळी कोळीवाड्यामध्ये ही पारंपरिक जी प्रथा आहे ती सुरू आहे. आपण आत्ता देखील बघू शकतो की मागे हे खेळ अद्यापही सुरू आहे आणि एकमेकं नारळ फोडण्याचं हा खेळ आहे. कोण नेमकं नारळ जास्त फोडणार यावर जो विजेता असतो तो जाहीर केला जातो आणि त्याला बक्षीस दिलं जातं. जे आमचे बॅनर लागलेले आहेत त्या बॅनर सुद्धा आपण एक फोटो घ्यायचा आहे. आमचा जे दिवंगत आमचे थोडेसे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आमचे यात नाही आहेत, या दुनियेत नाही आहेत, परंतु स्फूर्तीला कुठेतरी उजाळा मिळावा म्हणून आम्ही सतत गेली 4 वर्ष हा सुंदरसा फोटो घेण्याची विनंती केली आम्ही एनईटीच्या कर्मचाऱ्यांना. असाच एक उपायाने एक विपिन नारळ घ्या पुढे, हरकत नाही आहे. युट्यूबर सुद्धा आलेले आहेत. आपला कार्यक्रम काय आहे काय नाही कसा आपण साजरा करतो याचा आपण मला वाटतं क्षण तुमचा व्हिडिओ युट्यूबचं नाव आहे क्षण ब्लॉग नाव आहे. आणि खरोखरच जे क्रिकेट सामने असू दे या आपले कोणतेही पारंपरिक कार्यक्रम असू दे आपल्या यूट्यूब मार्फत आपण छान अशी माहिती देतो आपल्या विभागाची. आपले पुन्हा एक वार अमर संदेश पोहोचवणे आभार. धन्यवाद.
सचिनजी बद्दल आपण सुद्धा आभार. आपण सुद्धा कार्यक्रमाचं प्रत्यक्ष आपण लाईव्ह करतात आणि आपला जो आपल्या विवाहामध्ये हा ठीक आहे चल उडव काटा अरे किधर गया था चालू बेट इधर बीडीएम सुरू आहे. प्रथमेश दिघे कट्टूस मारल्याने स्वतः आपटलाय. कट्टूस लय मारतात इकडे आपल्याकडे. प्रथमेश दिघे कट्टूस मारले. शुभम कोळमेकरला त्यांनी कट्टूस बाद केले त्यांनी आणि जिंकलेले मला वाटते शुभम कोळमेकर जिंकलेले आहेत बीड गेम. पण आपण करून दिलं आम्हाला. आपले आभार. पुन्हा एक वार धामापूरकर यांचा आपले आभार. आपल्या वतीनं आपल्या ओळखीनं NDTV न्यूज चॅनल आपल्याकडे सकाळी 11 वाजता आले होतं. सरकार गुरुचे लेफ्टनंट आशिषजी हे टॉस उडवत आहेत आणि तरी पकडल्यात तेव्हा बोलला काय बोलला जागो राजू शेख विजय झाले आहेत. टेल आलेला असं वाटते. राजू शेख विजय झालेले आहेत. हेड आलाय. अच्छा राजू शेख विजय. अच्छा छापा आलेला आहे. फक्त छापा आलेला आपला छापा आलेला तिकडे आलेला काटा इकडे आलेला. हे विजय झालेले टेल विजय झालेले आहेत. हरकत नाहीये. सरकारच्या आशिषजी आत्ताच टॉस उडवलाय. राजू शेख हे झाले विजयी. दादा नागचा हा फटका आहे. पहिल्याच फटक्यात आपटला नारळ. 2 तुकडे झाले. राजू शेख 1 गुण. आणि बरोबर बदला घेतलेला आहे पाशी यांनी. सरोजनी बदला घेतलेला आहे. 1-1 गुण. सेमी चालू आहे. राजू शेख 1 गुण तर सरोज 1 गुण. जोराचा फटका आणि फटका त्यांनी वसूल केलेला आहे. 2-1 आपण गेला बोलतोय म्हणजे 2-2. चेक करा गेलेला म्हणतोय. 2-2 विकवल झालेली आहे. अशी राहुल तामणकर स्मरणार्थ हा नारळीपट्टीचा हा खेळ सुरू आहे. 4था वर्ष आजचा त्याच जोमानं त्याच हुरळीने हा खेळ सुरू आहे. प्रेक्षक पाहुणे मंडळी खूप लाभलेली आहेत. डायरेक्ट लाईव्ह चाललेला आहे युट्यूबला आणि सरोजनी सुद्धा वनपा काढलेला आहे. हरकत न म्हणायला. 3/2 गुणांची आघाडी आहे. सरोजकडे 1 गुणांची आघाडी आहे. राजू 2 तर सरोज 3 गुण. बदले की आग में जल रहा है राजू और दे दिए फटका और बदला पूरा 3/3. हा जिवंत आहे. जिवंत 3/3 अटी सामना चालू आहे.
फटका जोरात तिच्या आळ्या 100 तुकडे झालेत. आपटला नारळ सरोजनी 4x3, राजू 4, सरोज 3, 1 म्हणजे आघाडी आहे. एक घाव 2 तुकडे. पुन्हा आपटला सरोजला 5x3, 2 गुणांची आघाडी आहे. एक गाव 2 10 तुकडे. यावर सरोज बाद झालेली आहेत. गुणगाव त्यांनी गमावलेला आहे. एक 6x3 आघाडीचा असेल असं वाटते मला. राजूने परत त्यांनी बदला काढलेला आहे. 7x3 राजू शेख जोमाने, राजू शेख जोमात, सरोज कोमात. सरोज 1 नारळवर 3 तरी तुला घ्यायला गुण. 7x3 4 गुणांची आघाडी आहे. आपट्टीच्या नाही गेला गेला फुटला तोच. 8x3 गॅस बरोबर. सरोज पिछाडीवर आहेत. राजू आघाडीवर 9x3 आणि जवळजवळ त्यांचं फायनल निश्चित झालेलं आहे. राजू शेखचं 1 नारळ कमाल आहे. 1 नारळ कमाल तिच्या. त्याचबरोबर राजू शेख फायनलला गेले आहेत. तर टाळ्या राजू शेख फायनलला गेले आहेत. बॅड लक सरोज, बॅड लक. राजू शेख 25-15 दोनशे लागू आहे. कॉम्प्रो राहिली. टाटा ग्रुपचे राईट हँड मानकर साहेब आले. साहेब ही सेमी आहे. आता फायनलला बोलणार आहे मानकर साहेब, कॉम्प्रो साहेब. हे मामा दे लवकर. राजू गांधी लक्ष घ्या. कल्पेश पाटील जिंकलेले आहेत टॉस आणि पट्टू दिलेली आहे एकच. 1-0. पंकज साठी 1 गुण तर 0 गुण. तोच राग तोच बदला. ट्रिपल चालू आहे. सेम मध्ये चालू आहे. पंकज खाती आणि पाटील. किती आहेत? 4. दोघं चालले त्रिकोण असं वाटते. चेक कर.
हाय 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 बोल पंकज खाती कवसा मारलाय. कल्पेश पाटील त्यांनी नातं खाल्लेलं आहे आणि जिवंत राहिलेलं आहे. खाती मला वाटते चालली यांची विकत चालली का रे? नाही एक मी पुढे आहे तुमच्याकडे. कल्पेशनी त्या जोमानं त्या जोशनी सेमीफायनल सुरू आहे. पंकज खाती त्या जोराने त्या जोमाने आणि त्यांनी कट्टूस दिलेली आहे. कल्पेशच्या या नारळाला कट्टूस मध्ये कट्टूस जवळजवळ हा सामना अटीतटीचा म्हणायला लागेल. कुठे करणार? एक धाव 2 तुकडे केले आहेत कल्पेशने. खाती वाजून बघतोय. चुरस वाढलेली आहे. मला वाटतं आय थिंक लेवल चाललेली आहे. इक्वल चाललेली आहे आणि खाती खाती फुल कट्टूस. तो पण गेला वाटते नाही ना? काय जिवंत आहे. चल 1 गुणांनी आघाडीवर आहे खाती आणि खातीच्या खात्यामध्ये जमा होतील असं वाटतोय परंतु नाही. निकवल चालली अजूनपर्यंत. हाय 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 आणि हा सामना वर्गाचा अशा प्रेक्षकांनी भरलेला आणि एकदम वेगवाला चालू आहे. फटक्यावर फटका नारळ फटका. विक्वल विक्वल अजून काल विक्वल बाबू पाठी जरा दोन्ही गेले. विक्वल जो फटका आहे तो विन असतो असं वाटते. पाहूया आर्या पार खातीच्या खाद्यामध्ये करणं कमीत कमी जमा होते असे याबरोबर खातीच्या खात्यामध्ये जमा झाले काही रक्कम. पंकज खाती फायनल गेले आहेत. राजू शेख पंकज खाती अटीतटी सामना झाला होता. सामना होता खूप अडचणीचा. 1 गुणांनी जिंकले चौघे खाती. पंकज यावर्षी तुम्ही जे अमर संदेश स्पोर्ट क्लब तर्फे कैलासवासी स्वर्गीय राहुल तांबणकर यांच्या स्मरणार्थ जे नारळी पौर्णिमा सुवर्ण स्मृतीचा उजाला तो जे कार्यक्रम नारळ फोडणी कार्यक्रम भव्य स्पर्धा आयोजित केली आहे. तुम्ही फायनलिस्ट झालाय. 2 शब्द तुमच्याकडून. थँक्यू. कोण जिंकणार आपल्यापैकी तुम्हाला काय वाटतं? काय बोलू शकत नाही. पण तुम्ही प्रयत्न करणार की नाही? प्रयत्न करणार. 100% प्रयत्न करणार. 100%. ओके ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. राजू शेठ आमचे सेकंड फायनलिस्ट राजू शेठ. आता बघूया आपल्या राजू शेठ काय म्हणतात. 2 शब्द. धन्यवाद सर्वांचा. खूप खूप आनंद झाला खेळून. थँक्यू. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही बाजू मारणार फायनलिस्ट होणार पण तुमचे 100% पर्यंत तुम्ही नक्कीच करणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट राजू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आपण लवकरच भेटू पार्ट 2मध्ये. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.